ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 12वा. भक्तियोग. 12व्या अध्यायाचा उपोद्घात. किंग कर्तव्य मूढ होऊन बसलेल्या अर्जुनाला भगवंतांनी आसक्ती सोडून निर्मम होऊन समबुद्धीनं कर्म करण्यास सांगितलं आणि कर्मयोगाचा उपदेश केला. परंतु शास्त्रज्ञ सांगतात की यद्यधि कुरुते जंतु तत्तत कामस्य चेष्टितम. प्राणी मात्र काहीतरी इच्छा हेतू असल्याशिवाय कर्म करण्यास प्रवृत्त होत नाहीत. निष्काम कर्मयोग साधण्यास अशी प्रेरणा कोणती? कारण अशी प्रेरक शक्ती नसेल तर हातून निष्काम कर्म होणार नाही. परंतु आपण जे कर्म करत आहोत ते ईश्वरा प्रित्यर्थ व ईश्वराने सांगितलेले आहे म्हणून करायचे आहे असा भाव मनात ठेवला तर असे निष्काम कर्म करता येतं. तसंच ईश्वरार्पण बुद्धीनं कर्म घडून पुन्हा अलिप्तत्व हे साधता येतं. पण तशी ईश्वर निष्ठा असायला हवी. या दृष्टिकोनातून भगवंतांनी कर्मयोगाला भक्तियोगाची जोड दिलेली आहे. अर्जुनाने 12व्या अध्यायात प्रश्न विचारला आहे की व्यक्त स्वरूपाची उपासना करणारे व अव्यक्त स्वरूपाची उपासना करणारे यांच्यामध्ये खरा योगज्ञ कोण? सगुणोपासक की निर्गुणोपासक? असा प्रश्न अर्जुनाच्या मनात निर्माण होण्याचं कारण तरी काय? 2, 4, 6, 7 आणि 8 या अध्यायामध्ये अव्यक्तोपासनेचा उल्लेख होता. दुसऱ्या अध्यायात युक्त आसीत मत्परह, चित्त भगवंतांच्या ठिकाणी स्थिर करायला हवं असं सांगितलेलं होतं. तसंच दुसऱ्या अध्यायात कर्मयोगाची चतुर्दशा सूत्रे सांगून 3, 4, 5 या अध्यायामध्ये कर्मयोगाचं स्वरूप आणि व्याप्ती, कर्मयोगाचं श्रेष्ठत्व हेही सांगितलं होतं. निष्काम कर्मयोग साधण्यास ईश्वराप्रित्यर्थ आपण ही कर्मे करत आहोत असा भाव असला की भगवंतांना अपेक्षित निष्कामत्व व अलिप्तता साधता येते. त्यामुळे ईश्वराचं स्वरूप वर्णन व त्याच्या भक्तीचा मार्ग 6व्या अध्यायात सांगणं क्रमप्राप्त होतं. 5व्या अध्यायात शेवटच्या श्लोकात भगवंतांनी असंही सांगितलं होतं की सर्व प्राणी मात्रामध्ये अंतर्यामी रूपाने वास करणाऱ्या सर्व लोक महेश्वर अशा परमात्म्याला जो जाणतो त्याला अक्षय्य अशा मोक्ष सुखाची प्राप्ती होते. तेव्हा सर्वांतर्यामी असणाऱ्या ईश्वराचे स्वरूप वर्णन व त्याच्या भक्तीच्या मार्गाचं वर्णन हे खरं तर 6व्या अध्यायात यायला हवं होतं. पण त्या आधीच्या 2 श्लोकात भगवंतांनी ध्यानयोगाचं सूत्र रूपानं वर्णन केलेलं होतं आणि त्यामुळं योगाभ्यासाने आत्मस्वरूप जाणण्याने स्पष्ट करणे आवश्यक ठरलं होतं. त्यामुळं त्या ध्यानयोगाच्या स्पष्टीकरणार्थ 6वा ध्यानयोगाचा अध्याय आला. कर्मयोग पूर्णत्वाने साध्य करण्यास बाह्येंद्रियांचं दमन करणं आवश्यक आहे. बुद्धी अशी आत्मनिष्ठा होण्याला काही अभ्यास हा हवाच. आसन प्राणायामादिकांचा समावेश असलेला ध्यानयोग हे त्याचं एक साधन आहे. ध्यानयोगाने मनाने इंद्रिय निग्रह करून मन अंतर्मुख करणं व आत्मौपम्य दृष्टीनं सर्वत्र समदृष्टीनं पाहणं या उभयविध साधनांचा विचार 6व्या अध्यायात झाला. 3ऱ्या अध्यायापासून यज्ञार्थ व लोकसंग्रहार्थ कर्म करण्याची आवश्यकता, अनासक्ती आणि निरहंकारी वृत्तीने कर्माचरण आणि कर्मे ब्रह्मार्पण अथवा ईश्वरार्पण करणे, बुद्धी आत्मनिष्ठ होण्यासाठी ध्यानयोगादी साधनांचा विचार झाल्यावर कर्मे ईश्वरार्पण करायची तर त्या ईश्वराचं सत्यस्वरूप कसं आहे, जीव, शिव व सृष्टी यांचा संबंध कसा आहे, अशी विज्ञानासहित ज्ञानाची चर्चा भगवंतांनी 7व्या अध्यायापासून केली. त्यात परमात्मा हा पिंड व ब्रह्मांड व्यापून कसा राहिलेला आहे ते स्पष्ट करण्यासाठी पराप्रकृती आणि अपराप्रकृती यातील भेद आणि त्यातील परस्पर संबंध यांचं स्वरूप भगवंतांनी सांगितलं. आणि नंतर 7व्या अध्यायाच्या अखेरीस भगवंतांनी जे अध्यात्म, अधिभूत, अधियज्ञ वगैरे शब्द वापरले होते त्याबद्दलच्या अर्जुनाच्या शंकेचे निरसन करण्यासाठी 8वा अध्याय सुरू झाला. ईश्वराचं सत्य स्वरूप काय आहे ते कळण्याच्या दृष्टीनेही हा अध्याय महत्वाचा ठरतो. अंतकाळी भगवंतांचे स्मरण होण्यास आयुष्यभरच त्यांचं स्मरण कसं आवश्यक ठरतं तेही त्या निमित्तानं स्पष्ट झालं. येथपर्यंत भगवंतांच्या निर्गुण तात्विक स्वरूपाची चर्चा भगवंतांनी केली. नंतर 9, 10 आणि 11 या 3 अध्यायात सगुणोपासनेचे वर्णन आलेले आहे. 9व्या अध्यायात उपासक उपास्य, जीव शिव, आत्मा परमात्मा यांचा संबंध, भक्तीचं स्वरूप आणि भक्ताला मिळणारी मुक्ती यांचं वर्णन भगवंतांनी केलं. हा भक्ती मार्ग सर्व लोकांनाच कसा सुलभ असा राजमार्ग आहे ते
मनमना भवमत भक्तो मध्याजीमाम नमस्करू येथे भगवंतांनी सांगितलं. अनन्य भक्तीचं स्वरूप आणि त्या भक्तीनेच प्राप्त होणारे मोक्षरूपी फल वर्णन केलं. सर्व चराचरात परमात्मा भरून राहिलेला असला तरी ध्यानासाठी त्याचं मर्यादित स्वरूप आणि गुण यांची जरुरी असते. त्या गुणांचे व ते गुण जास्त स्पष्टपणे कोठे व्यक्त झालेले आहेत ते सांगण्यासाठी भगवंतांनी 10व्या अध्यायात आपल्या विभूती सांगितल्या. भगवंतांनी 11व्या अध्यायात अर्जुनाला विश्वरूप दाखवलं. विश्वरूप सर्व व्यापक असल्यामुळे ते श्रेष्ठ असून कृष्णरूप हे एकदेशी आहे व त्या विश्वरूपाच्या ठिकाणीच चित्त ठेव असं भगवंतांनी अर्जुनाला सांगितलं. हे रूप पाहणं देवांनाही शक्य होत नाही किंवा कोणत्याही साधनांनी प्राप्त होणारे नाही असं सांगून शेवटच्या श्लोकात सांगितलं की केवळ ते अनन्य भक्तीनंच जाणता येतं. भक्त हे भगवंतांच्या संतोषाकरता कर्म करतात. भगवत परायण असतात. सर्व आसक्ती टाकून ते समदृष्टी झालेले असतात. भगवंत सांगतात की असे भक्त माम येती म्हणजे माझ्या प्रत येतात. म्हणून अर्जुनाच्या मनात शंका उपस्थित झाली की भगवंतांच्या व्यक्त स्वरूपाची उपासना करतात ते सगुणोपासक व अव्यक्त स्वरूपाची उपासना करतात ते निर्गुणोपासक. दोघेही भक्तच आहेत. मग त्या दोघात भक्तियोगाचं स्वरूप खरं कोणाला कळलं? तीच शंका अर्जुनानं 12व्या अध्यायात सुरुवातीला विचारलेली आहे. 12व्या अध्यायाची सुरुवात जरी अर्जुनाच्या प्रश्नांना झालेली असली तरी ज्ञानदेवांनी या अध्यायाला 19 ओव्यांची प्रस्तावना लिहिलेली आहे. उद्यापासून आपण ती प्रथम प्रस्तावना पाहूया.